का मी? म्हणजे मीच का सापडलो तुला? मी का? आणि हिच्या बरोबर का? स्वतःच्या वागण्याचा विचार केला असता तर कळलं असतं आता. आता पदरी पडलं पवित्र झालं म्हणायचं आणि पण आता म्हणजे कशाकरता पवित्र करून घ्यायचंय? माझ्या लग्नासाठी मी गोव्यात गेलोच नसतो, मी मडला गेलो असतो. पण पण माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी गोव्यात गेलो आणि नाईलाजाने मला करायला लागल्यामुळे आमचंही तिथे लग्न झालं. डेस्टिनेशन मला पर्सनली विचारायला कॅरेक्टर मधून बाहेर या आणि बोलायला आणि तेजश्री म्हणून बोला असं झालं तिला. म्हणजे खरं तर लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं असतं तर आवडलं असतं. पत्रिका पण अगदी एक 15,000ची एक पत्रिका वगैरे इतकं काही गरज नव्हती खरी. पण ठीक आहे, आता काही लोकांना असं सगळं मोठं करून दाखवायचंच असतं. माझ्या एका बहिणीच्या हट्टासाठी मी अख्खा महाल घेतला होता विकत. त्यामुळे माझ्या बहिणीवर आणि माझ्या भावावर माझं प्रचंड प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकतो. पैसा त्याच्यासाठी महत्वाचा नाही, प्रेम महत्वाचं. प्रेमच महत्वाचं आहे तर एवढं डेस्टिनेशन कशाला करायचं ना. आपण इथेही प्रेमाने करूच शकलो असतो लग्न. अगदी या मंदिरात, गणपती मंदिरातही झी होऊ मराठीला शकलं असतं. सांगायचं होतं. अभी कहीं और जा रहे हैं. आता थांबूया. आता आता जरा परत नाही, हा वाद जर वाढला तर उपवनही खरेदी करेल, काही सांगता येत नाही. हो. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. वीण दोघातली तुटेना मालिकेमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे. आज केळवण आहे आणि त्याआधी आम्ही जरा फेरफटका मारायला उपवनला आलेलो आहोत, केळवणाच्या आधी जरा. तर कसे आहात सगळ्यात आधी सांगा. आणि बाप्पा पुढे पत्रिका वगैरे ठेवली आणि मस्त फेरफटका मारतो. तर सध्या काय चहा वगैरे छान. बाप्पा पुढे प्रार्थना करायला आली आहे की बाप्पाचा समर प्रसादच आहे हा. राजवाडेंचं बिहेवियर जरा स्वानंदीला झेपू दे नवीन घरात गेल्यावर. आणि मी असं त्याला म्हणजे हे बघ, आता रे पर्याय नाही ना. क्षणी लग्नात माघार गेली त्या दोघांचंही लग्न होणार नाही, त्यामुळे मला करावं लागणारच आहे. पण मी त्याला असं विचारलं की का मी? म्हणजे मीच का सापडलो तुला? हा जर अन्याय करायचा होता तर मी का? आणि हिच्या बरोबर का? स्वतःच्या वागण्याचा विचार केला असता तर कळलं असतं आता. आता पदरी पडलं पवित्र झालं म्हणायचं आणि पण आता म्हणजे कशाकरता पवित्र करून घ्यायचंय? पण काही असो, लग्न नाईलाजास्तव असो किंवा कसं असो, पण चाललंय मात्र उत्तम. कानावर आमच्या आले गोव्यामध्ये वगैरे. लोकांचे गोव्याचे प्लॅन सहसा बनत नाही. तुमचं अगदी थेट लग्न बीच साईडला वगैरे. त्यामुळे तुम्ही लकी समजता का स्वतःला? भले नाईलाजास्तव आहे पण तरी. लकी वगैरे एवढं काही वाटत नाही आता, कारण तसा काही फार आमच्या सरपोतदारांना काही फार से नव्हता. यांनी सगळं ठरवलं होतं, त्यामुळे तिथे जाऊन आम्ही केलं. आता माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न आहे. ती जिथे हात लावेल नकाशावरती तिथे लग्न होईल. तिची लहानपणापासूनची इच्छा होती गोव्याला जायची. गोवा तिला आवडतं, त्याच्यामुळे हे लग्न गोव्यात होणार. कारण माझ्या बहिणीची इच्छा आहे, ती जिथे म्हणेल तिथे होणार. माझ्या लग्नासाठी मी गोव्यात गेलोच नसतो, मी मडला गेलो असतो. पण पण माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी गोव्यात गेलो आणि नाईलाजाने मला करायला लागल्यामुळे आमचंही तिथे लग्न झालं. बरं, मला पर्सनली तुम्हाला विचारायला आवडेल की हे जे डेस्टिनेशन मला पर्सनली विचारायला कॅरेक्टर मधून बाहेर या आणि बोलायला आणि तेजश्री म्हणून बोला असं झालं तिला. म्हणजे मला उत्सुकता निर्माण झाली की ह्यांनी जे सांगितलं ना की मी मडमध्ये केलं, असं म्हणून मी विचारते की हे डेस्टिनेशन वेडिंग वगैरेचं जे काही पेव आहे ते तुम्हाला कितपत रुचतं किंवा काय वाटतं त्याबद्दल तुम्हा दोघांना? एक तर समरला यांच्या परिस्थितीचा पूर्ण अंदाज आहे आणि त्याचं हेही म्हणणं आहे की माणसाची परिस्थिती काय त्याच्या हातात नसते आणि त्यांची जर परिस्थिती नाहीये तर आपण कशा करता त्यांच्यावरती खर्चाचा बोजा टाकायचा. त्याच्यामुळे त्याला मनामध्ये अजिबातच असं काही नाही की हे यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि ते लग्न कसा खर्च करतील. उलट त्याचीच इच्छा होती की दोन्हीकडचा खर्च तो करू शकतो. त्याची ऐपतत्ता आहे, त्यामुळे असं काही त्याच्या मनामध्ये कुठलाही किंतु नाही त्यांच्या फॅमिलीच्या आर्थिक परिस्थितीविषयी. आणि दुसरी गोष्ट की गोव्याला अशासाठी की त्याला एक छोटं काय म्हणूया त्याला, अगदी मोजक्या लोकांमध्येच त्याला लग्न करायचं होतं आणि बहिणीचं प्रेम गोवा असल्यामुळे त्याला गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं बीचवरती, की ज्या निमित्ताने सगळे काही दिवस इथे असतील, तो लग्न समारंभ उरकतील, मोजक्या माणसांमध्ये उरकतील आणि परत येतील. बरं, तू काय सांगशील ते? तुला काय वाटतं डेस्टिनेशन वेडिंग वगैरे बद्दल? तुला काय वाटतं? मला म्हणजे खरं तर लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं असतं तर आवडलं असतं. पत्रिका पण अगदी एक 15,000ची एक पत्रिका वगैरे इतकं काही गरज नव्हती खरी. पण ठीक आहे, आता काही लोकांना असं सगळं मोठं करून दाखवायचंच असतं. माझ्या एका बहिणीच्या हट्टासाठी मी अख्खा महाल घेतला होता विकत. त्यामुळे माझ्या बहिणीवर आणि माझ्या भावावर माझं प्रचंड प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकतो. पैसा त्याच्यासाठी महत्वाचा नाही, प्रेम महत्वाचं.
बरं. प्रेमच महत्वाचं आहे, तर एवढं डेस्टिनेशन कशाला करायचं ना. आपण इथेही प्रेमाने करूच शकलो असतो लग्न. अगदी या मंदिरात, गणपती मंदिरातही झी होऊ मराठीला शकलं असतं. सांगायचं होतं. हा अभी काही और जा रहे हैं. आता थांबूया. आता आता जरा परत नाही, हा वाद जर वाढला तर उपवनही खरेदी करेल, काही सांगता येत नाही. हो. है ना? हा इथे पण होऊ शकतं पाण्याच्या पाण्याच्या मध्ये मध्ये. बरं. बरं, तर आता हे विचारायचंय तुम्हा दोघांनाही, की उपवन सारख्या सुंदर ठिकाणी आपण आलोय. ठाण्यातलं इतकं सुंदर लोकेशन. तर या जागेविषयीच्या तुमच्या स्वतःच्या काही आठवणी आहेत का? भले शूटिंगच्या निमित्ताने आला असाल किंवा आलाच असाल कधीतरी, तर काय आहे हे? काय आठवतं? फार नाही येत मी. आय थिंक मला असं वाटतं एखाद्या सिनेमाचं शूटिंग इकडे केलं असेल एखाद दिवस वगैरे वगैरे. अं, इथे नाही केलं मी फार शूट. हा या भागात आलोय मी, कारण येऊरला आपण कधीतरी येतो तेव्हा उपवन, आणि इथे आपले बरेचसे मित्रमंडळी राहतात, त्यामुळे कधी त्यांच्याकडे आलो असेल तर इथे फेरफटका मारायला आलो असेल. इथे शूट नाही केलं मी फार. तुझं काय? होणार सून मी या घरची लोकांनी पाहिली मराठीवरच एका नवीन सिरियलच्या निमित्ताने इथे यायला मिळते, याचा आनंद होत आहे. सो झी मराठी सोबतची ही वीण आहे जी कधी न तुटणारी आहे आणि खूप छान सिक्वेन्स येतो. आम्ही खूप उत्सुक आहोत की कधी एकदा तो आम्हाला व्हिज्युअली पाहायला मिळतोय. मला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना आव्हान करावं, कारण की आम्ही मगाशी सांगितलं तसं सांगतो की आजपासून त्या सगळ्या लग्न सोहळ्याचे विधी सुरू होतील, आणि प्रत्यक्ष लग्न सोहळा 6 नोव्हेंबर पासून संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू होईल. तो पुढचा आठवडाभर चालेल. त्यामुळे आता 12 तारखेपर्यंत हा संपूर्ण लग्न सोहळा, त्या लग्न सोहळ्यातले विधी, या सगळ्या गोष्टींचा आनंद, आणि ह्या दोघांमध्ये इतर पात्रांमध्ये घडणारे छोटे मोठे नाट्यमय प्रसंग, हे सगळे तुम्हाला जरूर अनुभवता येतील, बघता येतील. मग आतापासून हेच करायचंय. थँक्यू सो मच.